नमस्कार. मी रमेश सर. मित्रांनो, नुकतीच नोबेल पारितोषिकं जाहीर झाली, पण त्यात एकाही भारतीयाचं नाव नाही याचं दुःख झालं. 135 कोटींचा देश आमचा, पण एकही नोबेल आमच्या वाट्याला नाही. पण जरा आधी नोबेल पारितोषिक म्हणजे काय ते बघूया. स्वीडन नावाच्या देशामध्ये एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचं नाव होतं आल्फ्रेड नोबेल. त्याने एका स्फोटक पदार्थाचा शोध लावला. त्या पदार्थाचं नाव होतं डायनामाईट. ह्या डायनामाईटमुळे दगड किंवा खडक फोडणं सोपं झालं. परिणामी विहिरी पाडणं, बोगदे तयार करणं किंवा डोंगरातून रस्ते काढणं सोपं झालं. परंतु या डायनामाईटचा युद्धात उपयोग होऊ लागला. सैनिक आणि सर्वसामान्य लोक मारले जाऊ लागले. हे बघून आल्फ्रेड नोबेलांना दुःख झालं. आपल्या शोधाचा माणसे मारण्यासाठी उपयोग होतोय हे बघून ते व्यथित झाले. या शोधामुळे त्यांना अमाप संपत्ती मिळाली होती. त्या संपत्तीचा त्याने एक ट्रस्ट बनवला आणि ठरवलं, मानवजातीच्या भल्यासाठी जे लोक काम करतील त्यांना प्रचंड रकमेचं बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा. आणि तेव्हापासून नोबेल पारितोषिकांचा सिलसिला सुरू झाला. आज ही नोबेल पारितोषिकं वेगवेगळ्या 6 क्षेत्रासाठी दिली जातात. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शरीरविज्ञान म्हणजे वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, वाङ्मय आणि जागतिक शांतता ही ती 6 क्षेत्रं आहेत. दरवर्षी 10 डिसेंबरला हे सगळे पुरस्कार दिले जातात. पैकी शांतता पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिलं जातं आणि बाकीचे 5 पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी दिले जातात. पुरस्कारामध्ये मानपत्र, मानचिन्ह आणि काही रक्कम असते. आमच्या देशात सर्वात पहिलं पारितोषिक मिळालं ते 1913 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना. ते साहित्याचं नोबेल पारितोषिक होतं. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार दिला गेला. 1901 पासून नोबेल पुरस्कार सुरू झाले आहेत. आज जवळजवळ 120 वर्ष होत आली. आतापर्यंत अमेरिकेनं सुमारे 390 नोबेल्स पटकावले आहेत. ग्रेट ब्रिटनने 135 आणि त्याच्या खालोखाल येतात जर्मनी, फ्रान्स, स्वीडन यासारखे छोटे छोटे देश. अहो, इतकंच काय, अगदी छोट्याशा जपानने सुद्धा आतापर्यंत 28 नोबेल्स पटकावले आहेत. अमेरिका, रशिया, चीन वगळता बाकीचे सगळे देश भारतातल्या एखाद्या छोट्या राज्याएवढे सुद्धा नाही आहेत. आणि कुठे आहे आपला भारत? या 120 वर्षात भारताला आतापर्यंत फक्त 12 नोबेल्स मिळाले. त्यातही इंग्रजांच्या राजवटीत मिळालेल्या पुरस्कारांचे 2 मानकरी ब्रिटिशच होते. उरलेल्या 10 पैकी 6 जण हे नावापुरते भारतीय, कारण त्यापैकी काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आणि तिकडे स्थायिक झाले, तिकडचे नागरिक झाले. आणि काही जणांचे पूर्वज भारतीय वंशाचे होते. इतकाच काय तो त्यांचा भारताशी संबंध. म्हणजे खरं पाहता ज्यांना भारतीय नागरिक म्हणता येतील असे फक्त 4च जण आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि शास्त्रज्ञ म्हणाल तर फक्त एकटे, CV रमण. रामन इफेक्ट या संशोधनासाठी 1930 साली भौतिकशास्त्राचं त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आज त्यालाही 90 वर्षे गेली. एकाही भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल का मिळत नाही? असं का निर्माण होत नाहीत आमच्याकडे नोबेल विजेते? मला वाटतं याचं उत्तर आहे आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये. आपल्याकडे शिक्षण या विषयाकडं फारशा गांभीर्याने पाहिलंच जात नाही. जगातले कोणतेही प्रगत देश बघा, त्यांच्या प्रगतीचं कारण आहे तिथलं शिक्षण. पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा आधार असतो, तसं दर्जेदार शिक्षण हे देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आधार असतं. किती खर्च होतो शिक्षणावर देशाचा? राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 3.5%. सुसज्ज प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम या तर फार फार दूरच्या गोष्टी. कित्येक शाळांमध्ये साध्या टॉयलेटची सुद्धा व्यवस्था नाही. संशोधनावर अतिशय थोडा खर्च केला जातो.
आमचे विद्यापीठं आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बळ आहेत. त्यांना म्हणावं तसं सरकारी किंवा खाजगी आर्थिक पाठबळ नाही. तसेच शिक्षकांच्या गुणवत्तेचाही प्रश्न आहेच. एकदा नोकरी पक्की झाली की त्यांचे हात आभाळाला टेकतात. निदान आपल्या विषयाचं तरी ज्ञान किती शिक्षक अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही सन्माननीय अपवाद नक्कीच असतील, पण सर्वसाधारण चित्र काय आहे? किती शिक्षक उत्साही आणि प्रयोगशील आहेत, उपक्रमशील आहेत? किती शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी वाढवण्यासाठी, जिज्ञासा निर्माण करण्यासाठी विशेष कष्ट घेतात? खरं तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं तयार झालं पाहिजे. विद्यार्थ्यांकडून केवळ घोकंपट्टी करून घेणं म्हणजे शिकवणं नव्हे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रेरित करणं महत्त्वाचं आहे. आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये घोका आणि ओका ही एकच पद्धत आहे आणि त्याचा परिणाम काय? फक्त आम्ही पदवीधर पोपट तयार करत चाललो आहे. स्वयंप्रज्ञेचे गरुड तयार होत नाही आहेत. आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवानं कित्येक शिक्षकच खोडचट कल्पना आणि अंधश्रद्धांना चिकटून बसलेले आहेत. मग आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? दुसरं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. महात्मा गांधींपासून आजपर्यंतच्या अनेक शिक्षण तज्ज्ञांनी ओरडून ओरडून सांगितलं, मातृभाषेतून शिक्षण हवं. विषयाचं आकलन चांगलं होतं, मुलांचा मेंदू चांगल्या प्रकारे विकसित होतो. पण ऐकते कोण? इंग्लंड, फ्रान्स, चीन, रशिया, जपान, स्वीडन या सर्वच देशामध्ये शिक्षणाचं माध्यम त्यांची मातृभाषा आहे. अगदी बालवाडीपासून ते PhD सगळं शिक्षण मातृभाषेतून दिलं जातं. आणि आमच्या देशात काही ठिकाणी शालेय शिक्षण कसं बसं मातृभाषेतून दिलं जातं, पण उच्च शिक्षण मात्र इंग्रजीतूनच आहे. परिणाम काय? इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यामध्ये आमच्या मुलांची वयाची 25-30 येते. त्यांची सृजनशक्ती गोठून जाते. आणि आता तर काय, सगळ्या भारतभर इंग्लिश मिडियमने पछाडलेलं आहे. सगळ्यांच्या डोक्यावर इंग्लिश मिडियमचं भूत स्वार झालेलं आहे. आमच्या समाजामध्ये अनेक समाजकारणी, राजकारणी छोट्या मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. बारीक सारीक किरकोळ गोष्टीवरून प्रचंड आंदोलनं पेटवली जातात. पण दुर्दैवानं कोणीही नेता आजपर्यंत दर्जेदार शिक्षणासाठी, चांगल्या शाळेसाठी आंदोलन करताना दिसला नाही, ऐकिवत नाही. उलट आमच्या अनेक छोटे मोठे पुढारी कितीतरी वेळा अवैज्ञानिक बोलण्यात त्यांचं कोणी तोंडच धरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी एक नेता म्हणाला होता, गाईच्या दुधात सोनं असतं. खरं तर ह्याचं डोकं तपासावं लागेल. हे असलं ऐकून आमचे आर्यभट्ट, वरामिहिर, भास्कराचार्य तिकडे स्वर्गात ढसाढसा रडत असतील. अनेकदा लोकसहभागातून प्रचंड मंदिरं, मशिदी उभ्या राहतात. मग एखादी शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठ सुसज्ज करण्यासाठी लोकसहभाग का नको? प्रत्येकाला आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनियर, बडा अधिकारी व्हायला पाहिजे. पण कुठून होणार आहे सगळं? शिक्षणामुळेच ना. उद्याचे भारताचे भाग्यविधाते जिथे निर्माण होतात त्या संस्था उभ्या करण्यात लोकसहभाग का असू नये? जर शाळांचा दर्जा सुधारायचा असेल तर मला वाटतं एक साधा सोपा उपाय आहे. अगदी गावच्या सरपंचापासून ते आमदार खासदारापर्यंतच्या सगळ्यांच्या मुलांना सरकारी शाळेतच घालण्याचा कायदा केला पाहिजे. तर कदाचित आमच्या शाळांचा दर्जा सुधारू शकेल. आणखी एक गोष्ट म्हणजे आमची समाजव्यवस्था. सुधारक गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले, लोकहितवादी महर्षी शिंदे, कर्मवीर पाटील या मंडळींना वाटत होतं जसा शिक्षणाचा प्रसार होत जाईल तसा समाज शहाणा होईल, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. पण तसं झालं नाही. कल्पना करा, ही मंडळी जर पुन्हा प्रकट झाली तर काय होईल? आताची परिस्थिती बघून ते कपाळ बडवून घेतील, म्हणतील हेच फळ काय मम तपाला.
आता तर चांगले शिकले सवरलेले उच्च शिक्षित लोकसुद्धा श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, उदात्तीकरण करतात. आणि हे का कुणा धर्मापुरतं मर्यादित नाही. भारतातील सर्व धर्मियांची आणि सर्व जातीच्या लोकांची यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. समाज व्यवस्थाच अशी आहे की बाबा वाक्य प्रमाणम का म्हणून विचारायची सोय नाही. बाप मुलाला प्रश्न विचारू देत नाही, शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न विचारू देत नाही, नवरा बायकोला तोंड उघडू देत नाही आणि समाज व्यवस्थेविरुद्ध प्रश्न विचारू देतच नाही. कोणी विचारलाच तर त्याचा नरेंद्र दाभोळकर होतो किंवा गोविंद पानसरे होतो. एकेकाळी टी व्हीला मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्रसाराचं माध्यम मानलं जायचं. पण आज टी व्हीवर अगदी सकाळी सकाळी राशी भविष्य सुरू होतं. खुळचट मालिका, अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करतात. वर्तमानपत्र फक्त आपला खप कसा वाढेल ते बघतात आणि टी व्ही चॅनल्स आपला TRP कसं वाढेल हे बघतात. प्रबोधनाच्या नावाने नुसता शिमगा आहे. अशा वातावरणात कसा रुजणार वैज्ञानिक दृष्टिकोन? कशी होणार लोक शहाणी? मुळात लोकांना शहाणं होऊ द्यायचंच नाही. कारण लोक जर शहाणे झाले तर व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागतील आणि प्रश्न विचारणारा कुणालाही नको असतो. फक्त जिथं प्रश्न विचारण्याची सोय आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तिथेच नोबेल पारितोषिक विजेते निर्माण होत असतात. प्रिय विद्यार्थ्यांनो, सुमारे 2500 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये एक थोर तत्त्वज्ञानी होऊन गेला. सॉक्रेटिस त्याचं नाव. त्याला एकदा एकाने खोडसाळ प्रश्न विचारला, काय हो, रेडा आणि माणूस यात काय फरक आहे? सॉक्रेटिस म्हणाला, बेटा फरक एवढाच आहे की तू जो प्रश्न विचारलास तसा प्रश्न रेड्याला पडत नाही, माणसाला पडतो. म्हणजेच मित्रांनो, माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. माणूस विचार कधी करतो? प्रश्न पडला तर. म्हणून तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. कशाबद्दल? तुमच्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल. तुम्ही त्या उत्तराचा शोध घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट तर्कावर घासून पाहायला हवी, प्रयोग करायला हवेत. आज इंटरनेटने तुमच्यासमोर माहिती आणि ज्ञानाचं भांडार खुलं केलं आहे. हां, पण ते सुद्धा पारखून घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, फ्रेंच विचारवंत रॉजर बेकन म्हणाला होता, साक्षात देव जरी माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला मी देव आहे, तर मी त्याला म्हणेन आधी पुरावा दे. मित्रांनो, ही वृत्ती आपणा सर्वांमध्ये आली पाहिजे. मग लक्षात ठेवा, नोबेल पारितोषिक दूर नाही. कारण तुमच्यात दडले आहेत उद्याचे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि उद्याचे नोबेल विजेते. धन्यवाद.